नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्यामधील अध्याय 28वा. अधिक मासामध्ये जर आपण अधिक मासाची पोथी पठण किंवा श्रवण केली तर आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते. तसेच अधिक मासाचे पुण्यफळ देखील आपल्याला प्राप्त होत असते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 28वा. श्री गणेशाय नमः. श्री गणराया, तू परम कृपाळू, करशी प्रेमाचा सुकाळू, वाहता तुला दुर्वांदळा, प्रसन्न होशी भक्ताचा. सरस्वती विद्येची देवता, तिचे पूजन करू जाता, ती देतसे निज भक्ता, अपार विद्या धनासी. माय बाप ते सद्गुरू, विनय जाता चरण धरू, ते करते जीवाचा उद्धारू आपल्या कृपेने. कर्दभ ब्राह्मणाचे काय झाले, ऐका उतावेळ नारद झाले, नारायण ऋषी सांगती भले, त्याचा पुढलं वृत्तांत. लोभी ब्राह्मण फळे चोरली, द्रव्य लाभे ते विकले, म्हणून पिशाच योनी दिली, प्रथम त्या ते यमराजे. पिशाच करून निर्जलवने, टाकले त्या ब्राह्मणा लागून, जितेन अन्न पाणी फिरे व्याकुळ होऊन. ऐसा बहुकाळ त्या अरण्यात, होता दुःखी अपार भोगत, कर्मफळाचा न्याय भोगित, नसे अन्य पर्याय. मनुष्य जन्मात केली चोरी, समृद्ध कालांजर पर्वतावरी, वानरी होणी लाभली बरी, त्यासी परम भाग्याने. तो पर्वतराचे अति सुंदर, वृक्ष अनेक तेथे सुंदर, छायात जल थंडगार, प्राणे पक्षी क्रीडती अनेक. एक वैशिष्ट्य मनाचे, मृगतीर्थ या नावाचे, तेथे एक सरोवर जलाचे, होते अति पवित्र. दैत्य भयाने तेथे देवता, मृगरूप घेऊन राहत होत्या, म्हणून नाम त्या तीर्था पडले मृगते. परमभाग्याने त्या वानराचे स्थान लाभले त्या वनाचे, नारद पुसती पदरी त्याचे, कोणते पुण्य पापाचे. तेव्हा नारायण ऋषी सांगती, त्या पाप्याच्या एकच गाठी, जी होती पुण्याची गोष्टी, कोणती ती ऐका रे. तो असता मनुष्य जन्मात एकदा, चित्रकुंडल नावाचा श्रीमंत, अधिक मास व्रत सांगते प्रत, घालित होता विप्रभूषण. मिळेल भोजन मिळेल दक्षिणा, ऐसा विचार या ब्राह्मणा, तो द्रव्य लोभ धरुणी म्हणा, आला तया स्थानाची. यजमानाची स्तुती करीत, तो म्हणे तुम्ही भाग्यवंत, अधिक मासा अधिक श्रेष्ठ केलेस व्रताचरणात. तू घालसी विप्रभोजना, पदरी जोडसी अपार पुण्य, या अधिकाशी नसे तुलना, पुण्यदायक हा थोर. या व्रताहून आम्ही सरस, नाही कोणतेही व्रत खास, हा पुरुषोत्तम श्रेष्ठ मास, उद्धारक तो दिनांचा. ऐसी द्रव्य लाभार्थ स्तुती, जरी कर्दव करी गोमटे, तरी ती प्रिय देवाप्रती, झाली की हो तयांची. त्या तेवढ्या अल्प पुण्य कारणे, वानर जन्मी आला त्याचे, वनीचे सुंदर आणि पवित्रतेने पाहिले मृगतीर्थ. येतुके सांगून नारायण ऋषी काय म्हणते त्या नारदासी, व्रताचरण अधिकाचे जीवाशी, घालती पुण्य पदरात. त्यात नारद अनेक भर, श्रीरामे वानरासी दिदलावर, वानर वस्तीस लाभ सुंदर, परिसर फळाफुलांचा. जिथे वानर करती वस्ती, तिथे असेल वनसंपत्ती, विशाल वृक्ष छाया दाटती, फळे रसाळ मधुर पाने. श्रीराम ऐसा वर वानरासी दिला, कारण त्यांनी रामासी मदत होती केली, शोधासी सीता जानकी मातेच्या, रावणाचा वध करावया. विभीषणास राज द्यावया, झाले साह्य करे हे सुग्रीवा, हे हनुमंता, हे अंगदा, हे जांबुवंता, तुम्ही नसता मदती करता, तरी न कार्य हे होते, तुम्ही मज लागे साह्य केले, म्हणून हे कार्य घडले, तुमचे उपकार बहु झाले. कसा हो उतराई, मी संतुष्ट तुम्हावर हो, मी देतो एक वर, जेथे वानर तुम्ही राहणार. परिसर असेल समृद्ध तो, जिथे वानर ते जातील, तिथे सुखी ते राहतील, त्रास ना कोणी देतील वानरांना. ऐसा श्रीरामांचा वर वानरा, म्हणून वानर त्या परिसरा, करीत होते सुखे निवारा आपल्या परम भाग्याने. त्या परिसरात कर्द ब्राह्मण वानर म्हणून जन्म घेऊन, श्रीराम कृपा वरदान म्हणून तेथे येतसे वनी. तयास निवास लाभला, परी उपभोग नाही मिळाला, वर्ण पडले त्याचे मुखाला, येती न फळे खावया. वदनामुळे वदनी वेदना, एके ठाई त्या बसवेना, इकडे तिकडे फिरेवना, आला पवित्र तीर्थास. मृगतीर्थाच्या निकट वृक्ष होते बहु आसपास, हा वानर तिथे निवास शोधित जेव्हा पातला, तेव्हा नेमका अधिक आला, उपवास त्यास तेथे घडला, पाणी पिऊन जीव रक्षिला, कसा बसा तयांनी. त्यात एकदा काय घडले, भुकेने शरीर दुर्बल झाले, प्रांतातून उरले, चुकली उडी तयांची. उडी चुकता पडला खाली, त्या पवित्र सरोवर जले, जर्जर तनू त्याची भिजली, शीत भरले अंगासी.
4 दिवस तो त्या जळात पडला, अंगी भरला वात, मृत्यूसमयी आला निकट, कसा बसा एका काटासी. पडले तनु धरणीवर, दृष्टी लागली त्याची वरी, म्हणे देवा कृपा करी, सोडव सोडव श्रीरामा. रामकृष्ण हरी केशवा, सोड सोड माझ्या जीवा, कृपा करी बा आता देवा, मरण यातना न सोसवती. वानराचा प्राणात होता, दिव्य देह झाला लाभता, शोभे विप्र त्या रूपी गोमटा, वस्त्रभूषणे नटलेला. तोच तेथे आले विमान, त्यांचे उद्धारण लागून, विष्णुदूत त्यासी बंधून, बसा म्हणती विमानी. तयात पाहून स्वतःचे रूप सुंदर, उजळ कांती वस्त्रालंकार, दिवे तेज ते मुखावर आले होते विप्रांच्या. तो विचार करीत असे म्हणे, मी तर पापी अधम प्राणी, हे विमान काय कारणे आले मज लागे ते. तो विष्णुदूतासी करी नमन, तुसे विमान कोणा कारण, आले ते अकस्मात जाण, तुम्ही कोण्या कारणे. त्यांची पाहुणी भ्रमित अवस्था, विष्णुदूत म्हणती अरे भाग्यवंता, चला आता वैकुंठ पंथा, विमान हे तुझ्यासाठी. ब्राह्मण म्हणे मी पापी पतित, कसा बसू या विमानात, काय पुण्य पदरात, घडे काय हे असे. मज पतितांचा हा उद्धार, काय कारणे होई सत्वर, मला याचा हा अधिकार, मिळाला कोणत्या पुण्याईने. विष्णुदूत सांगतील ब्राह्मणाला, पुण्यसंचय काय झाला, तो भाग पुढील अध्यायाला ऋषी म्हणती श्रवण करा. ब्रह्मनारद पुराणाचा वानर जन्म उद्धाराचा त्या अधिक मास महात्म्याचा 28वा अध्याय पूर्ण झाला. अरुण विनवणी करी स्वीकारा प्राकृत रचनेचा हा 28वा अध्याय हरिचरणास प्रेमभावे समर्पितो. इति श्री अधिक मास महात्मे 28वा अध्याय समाप्त. श्रीकृष्ण परमोस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय. आता आपण या अध्यायाचा मराठी भावार्थ काय आहे तर तो देखील जाणून घेऊया. श्री अधिक मास महात्मे 28वा अध्याय. कर्दभ ब्राह्मणाचा वानर योनीतून उद्धार. कर्दभ ब्राह्मणाचे पुढे काय झाले हे ऐकण्यासाठी नारद अत्यंत उतावळे झाले. तेव्हा त्यांची ती श्रवण जिज्ञासा पूर्ण करताना नारायण ऋषींनी त्यांना असे सांगितले की त्या लोभी ब्राह्मणाने मित्राच्या बागेतील फळे चोरली, ती विकली, खाल्ली आणि जो पैसा मिळाला तो त्याने स्वतः हडप केला. त्यामुळे त्याला मृत्यूनंतर प्रथम यमाच्या आज्ञेने पिशाच योनी मिळाली. त्यानंतर मात्र त्यास वानराचा जन्म मिळाला. त्याचे कारण असे की त्याने त्यांच्या गतजन्मात एकदा स्वार्थापायी, दक्षिणेच्या लोभापायी पुरुषोत्तम मासाचे, त्याच्या महात्म्याचे आणि देवांची महती गायली होती आणि त्या वानर जन्मात मात्र त्यास तिथे जन्म मिळाला. तो कलांजर नावाचा पर्वत प्रदेश अत्यंत समृद्ध होता. तिथे मृगतीर्थ नावाचे एक पवित्र सरोवर होते. फळांची अनेक झाडे होती. तिथे पाणी आणि फळे यांची सुबत्ता होती. इथे नारदांनी असे विचारले की त्या वानरास अशा समृद्ध जागी कसा व का जन्म मिळाला. तर त्याचे कारण नारायण ऋषींनी असे सांगितले की या वानरांनी श्रीरामास सीताशोध आणि रावणवध या कार्यात मोठे साह्य केले असल्याने श्रीरामानेच त्यांना तुम्हा जिथे फळाची, पाण्याची आणि वृक्षाची समृद्धता असेल तिथे जन्म मिळेल असा आशीर्वाद दिला आहे. पण त्या वानरास तिथे जन्म मिळूनही त्यास त्या फळाचा आस्वाद घेता येत नव्हता. कारण त्याच्या मुखात वर्ण निर्माण झाल्याने त्यास काही खाता येत नव्हते. तो फळे तोडायचा, तोंडाजवळ न्यायचा आणि खाली टाकायचा. त्यामुळे वाटसरूंना ती आयती मिळायची आणि त्या फलदानाचे पुण्य त्यास मिळत होते, पण ते त्यास कळत नव्हते. तो वानर ज्या मृगतीर्थाजवळच्या झाडावरती बसलेला होता तिथून तो जर्जर झालेला वानर एके दिवशी त्या मृगतीर्थात पडला आणि 4 दिवस तिथेच कुडकुडला आणि अंगात शीत भरून मरण पावला. वानराचा प्राणांत होताच त्यास नेण्यास वैकुंठातून विमान आले आणि ते विमान त्यास विष्णू लोकात घेऊन गेले. त्यास मात्र कोणत्या पुण्याईने आपला उद्धार झाला याचे मोठे आश्चर्य वाटले. त्याच्या पदरी कोठे पुण्य पडले होते तो भाग विष्णुदूत त्यास सांगतील ते आपण पुढच्या अध्यायात वाचूया. इथे ब्रह्मनारदीय पुराणातील अधिक मास महात्म्याचा 28वा अध्याय पूर्ण होतो. श्रीकृष्ण परमस्तु. जर तुम्हाला हा अध्याय आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण.